रेकॉर्डवरील आरोपीकडून एक अग्निशस्त्र आणि एक जिवंत काडतूस जप्त करून एकूण 50,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त व आरोपी जेरबंद। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी। माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे तसेच शस्त्र, फरारी आरोपी शोध, संशयित इसमांवर कारवाई करण्याचे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत घडणारे अवैध धंदे तसेच शस्त्र, फरारी आरोपी शोध, संशयित इसमांवर कारवाई करण्याचे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते। दिनांक 26/2/2026 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सागर हेळकर, पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस कॉन्स्टेबल 1032 संतोष गळवे, पोलीस कॉन्स्टेबल 793 गौतम कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1793 संदीप पाटील यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हॉटेल वुडलँड ते सिंधी भवनकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम अंगात दुधी रंगाचा टी-शर्ट, खाकी रंगाची पॅन्ट असलेला त्यांच्या कमरेला सिल्वर रंगाचे गावठी पिस्तूल लावून फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने बातमीची हकीकत माननीय पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस पथकासह तेथे जाऊन वॉच केला असता सदर ठिकाणी एक इसम संशयितरित्या मिळून आला। तरी सदर आरोपीकडून किंमत 50,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर हेळकर हे करीत आहेत।